एकांत आवडतो व त्यासाठी तो गिरीकंदरी राहणे पसंत करतो. त्यावेळी भगवंत म्हणतोय की अर्जुना, मी येथे तुला जी 18 लक्षणे सांगितली ती सर्व ज्ञानवंतांनीही मानलेली आहेत. आता तुला अज्ञान म्हणजे काय ते सांगते. जर तुला ज्ञान लक्षणे सांगितली, त्याविरुद्ध लक्षणे म्हणजे अज्ञानाची. जो पुरुष प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून कार्य आज करतो, जो समाजाने आपला मान ठेवावा असे मानतो, तो अज्ञानी असतो. अज्ञानी पुरुषाला आपली निंदा ऐकली की जीव नकोसा होतो आणि स्तुती ऐकली की त्याची छाती गर्वाने फुलून येते. त्याच्या मनात एक आणि वाचेवर दुसरे असते. स्वार्थासाठी तो लोकांना फसवतो. अज्ञानी पुरुषाला गुरुभक्ती मुळीच आवडत नाही. उलट तो गुरु संप्रदायाची चेष्टाच करत असतो. कुठलीही स्त्री दिसली की तिच्याविषयी त्याच्या मनात कामभावनेखेरीज अन्य विचार उठत नाही. तो अत्यंत भित्रा असतो आणि दुःख या शब्दानेच तो घाबरत असतो.